नमस्कार मित्रांनो, बिग बॉसचा हा आत्ताचा गेम आहे तो फिनालेकडे घेऊन चाललेला आहे आणि प्रत्येक जण आपला वैयक्तिक इंडिव्हिज्युअल गेम दाखवण्याचा प्रयत्न करतोय. इथे आहे ना, जी विशालची टीम आहे टोळीच आपण म्हणणार नाहीये. विशालच्या बरोबर जी सध्या लोक आहेत, ज्याच्यामध्ये अनुश्री आहे, सागर आहे, म्हणजे जेव्हापासून ॲनालिसिस त्यांचं गेलंय. शेवटची कोण गेली ती म्हणजे प्राजक्ता शुक्रे ही गेल्यानंतर सागर बऱ्यापैकी विशालच्या आजूबाजूला दिसतो आणि यासोबत संकेत पाठक याने जरी कितीही सांगितलं की नाही मी विशाल बरोबर खेळणार नाही, परंतु अजून सुद्धा तो विशालच्या आसपासच आपल्याला दिसतोय. तर ही जी तीन लोक आहेत सध्या विशाल सोबत, अनुश्री, सागर आणि संकेत, या लोकांनी उघडपणे आता विशालच्या विरुद्ध आपली नाराजी व्यक्त केली. त्याचं कारण असं की विशाल इथे स्पष्ट सांगताना दिसतोय की मी बिग बॉसच्या घरामध्ये नाते तयार करायला आलेलो नाहीये. मी इंडिव्हिज्युअल एकटाच गेम खेळू शकतो, मला कोणाचीही गरज नाही. कदाचित तुम्हा लोकांना माझी गरज असेल, परंतु मला कुठल्याही सदस्याची गरज नाही. यावर आता उघडपणे त्याच्या आजूबाजूला जी कोणी लोक आहेत ती उघडपणे नाराजी व्यक्त करायला लागलीत आणि स्पष्टपणे विशालच्या विरुद्ध बोलताना दिसत आहेत. आता हे जे बोलणं आहे विशालचं की मला अजिबात तुमची गरज नाहीये, कदाचित तुम्हाला माझी गरज असेल, यावरती अनुश्रीने प्रत्यक्षपणे विशाल समोर आपली नाराजी व्यक्त केली आणि ती सांगते की असं तू बोलू शकत नाही, याच्यामध्ये तुझा अहंकार दिसून येतो, तू एक नंबरचा अहंकारी माणूस आहेस. यावर विशाल बोलताना दिसतोय की याला अहंकार म्हणत नाही, याला वैयक्तिक गेम असं म्हणतात. त्यानंतर सागर देखील तिघांबरोबर म्हणजे सागर बसलाय, त्यानंतर अनुश्री आणि संकेत बसलेत. याच्यामध्ये सागर बोलतोय की याचा आता मला गेम आवडत नाही, जे काही तो बोलतो ते मला अजिबात पटत नाही. इथे संकेत देखील आपली भूमिका मांडताना दिसतोय की याचा इगो आड येतोय, याला खूप इगो आहे, असं म्हणजे तिघेही चर्चा करताना दिसतात. याच्यामध्ये अनुश्रीचं स्टेटमेंट फार महत्वाचं आहे की हा जो विशाल आहे, जर याच्या आजूबाजूला चार लोक नसतील तर हा अगदी कावरा बावरा होतो, हा त्याचा वैयक्तिक गेम खेळू शकत नाही. एकंदरीत मलाही अनुश्रीचं मत पटलेलं आहे. बघा, विशाल याने कितीही सांगितलं की मी इंडिव्हिज्युअल खेळतो किंवा मी खेळू शकतो, नक्कीच विशालचा गेम आपल्याला प्रत्यक्षपणे दिसतो, पण याला आजूबाजूला 2-3 लोक तरी लागतात. जरी त्याचा इंडिव्हिज्युअल गेम आपल्याला दिसत असला तरी त्याच्या आजूबाजूला लोक त्याला लागतात, जी त्याला तो चालवत असतो बाकीच्या लोकांना. तर एकंदरीत विशालला आजूबाजूला लोक लागतात, त्यांच्याशिवाय तो गेम खेळू शकत नाही किंवा इंडिव्हिज्युअल गेम सुद्धा तो दाखवू शकत नाही. तर अनुश्रीच्या मताशी मी 100% ॲग्री आहे. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि विशाल कितीही बोलला की मी इंडिव्हिज्युअल गेम खेळतो, मला कोणाच्याही सपोर्टची गरज नाही, असं जरी तो म्हणत असला तरी त्याला आजूबाजूला लोक पाहिजेतच, त्याच्याशिवाय तो गेम खेळू शकत नाही. विशाल असा एक कंटेस्टंट आहे की खांद्यावरती पाय ठेवून तो पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, हे मात्र 100% खरं आहे. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि मला असं वाटतं की विशाल सांगतोय ना की मला नाही तुमची गरज आहे, मग हे लोक का थांबलेत? तुम्ही तुमचा इंडिव्हिज्युअल गेम खेळा. अनुश्री, सागर, संकेत, तुम्ही त्याच्या विरुद्ध बोलता की नाही, मग तुम्ही स्टँड घ्या, तुमचा वैयक्तिक गेम तुम्ही खेळा. दाखवा विशालला की आम्ही देखील इंडिव्हिज्युअल खेळू शकतो, आम्हाला देखील तुझ्या सपोर्टची गरज नाही. हे का लोक विशालच्या आजूबाजूला थांबतात आणि त्याची शॅडो बनून राहतात हे कळत नाही. तर याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? खरंच या लोकांनी विशालच्या थोडंसं साईडला येऊन खेळायला पाहिजे का? याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि विशाल स्वतःचा गेम खेळत असताना त्याला ही चार लोक लागतात असं मला वाटतं. विशालला स्वतःचा गेम खेळण्यासाठी 4-5 लोक किंवा 2-3 लोक लागतातच. याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि काय सांगायचं, ज्या पद्धतीने अनुषने सांगितलं की तू फार अहंकारी माणूस आहेस, तुझ्याकडे अहंकार असा ठासून ठासून भरलाय, याबद्दल तुमचं काय मत आहे हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.